नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. जर एखादी व्यक्ती तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल, तुम्ही अगदी निर्दोष आहात, परंतु काही व्यक्ती तुमच्या मागे अगदी हात धुवून लागलेली असेल, तर अशा व्यक्तीपासून मुक्तता होण्यासाठी आपण हा 7 लवंगांचा उपाय जो आहे तर तो करणार आहोत. तुम्ही बघितलं असेल की अनेक लोक कमजोर लोकांच्या पाठीशी लागत असतात, त्यांना विनाकारण त्रास देत असतात. तर आज जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, हा उपाय शत्रुनाशक आहे. शत्रूंना नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर एखाद्या शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होत असेल, शत्रूमुळे तुम्हाला सतत समस्यांना सामोरे जावे लागत असेल, एखाद्या शत्रूमुळे जर तुमच्या घरामध्ये वादविवाद, क्लेश, भांडणे होत असेल, शत्रूमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी येत असतील, शत्रू हा तुमचा अगदी जवळचा आहे किंवा शत्रू हा गुपित आहे, तुमच्यावरती गुप्त वार करत आहे, शत्रूचं नाव तुम्हाला माहीत नाही किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेलही, असा शत्रुदोष दूर करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करू शकता. तर हा उपाय आपल्याला 7 लवंगांचा करायचा आहे. तर हा 7 लवंगांचा उपाय कसा करायचा, कोणत्या दिवशी करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज जर व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर हा उपाय आपल्याला शनिवारच्या रात्री करायचा आहे. कोणत्याही शनिवारच्या रात्री तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणामध्ये तंत्र, मंत्र, विद्या यासारख्या क्रिया ज्या असतात तर त्या जास्त प्रमाणामध्ये केल्या जातात आणि म्हणून हा उपाय देखील आपल्याला रात्रीच्याच वेळी करायचा आहे. सायंकाळी 6 नंतर रात्रीपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला 7 लवंगा लागणार आहेत. लवंगा घेताना अखंड घ्यायच्या. अखंडमध्ये म्हणजे कुठेही तुटलेली, फुटलेली नसणाऱ्या. ज्या लवंगांना अख्खी फुलं असतात, तर अशा 7 लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. घेताना त्या तुम्ही अगोदरच कुठेही वापरलेल्या नसाव्या. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये लवंगा आहेत, त्यातील तुम्ही 7 काढल्या तरीसुद्धा चालेल, परंतु घेताना त्या लवंगा तुम्ही अगोदर पूजेमध्ये वापरलेल्या नसाव्या. अशा नवीन 7 लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्ही हा उपाय करण्यासाठी घ्यायच्या आहेत. या 7 लवंगा आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे, त्या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचे आहे. आता बऱ्याच जणांना दक्षिण दिशा कुठली हेच लवकर समजत नाही. तर तुम्ही पूर्वेकडे तोंड करून तुमचे दोन्ही हात जर समोर केले, तर जो तुमचा उजवा हात ज्या दिशेला येईल तर ती दक्षिण दिशा मानली जाते. त्या दक्षिण कोपऱ्याला तुम्हाला तोंड करून बसायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या घराची दक्षिण दिशा माहीत आहे तर त्या दिशेला तोंड करून बसायचं आहे. यानंतर त्या 7 लवंगा ज्या आहेत तर त्या तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे. शत्रूचं पूर्ण नाव घेण्याची गरज नाही, फक्त शत्रूचे जे नाव आहे ते नाव तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताची मूठ जी आहे तर ती उघडी करायची आहे आणि शत्रूचं नाव घेऊन तुम्हाला 21 वेळा त्या लवंगांवरती फुंकर मारायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 3 ते 4 कापराच्या वड्या एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि या लवंगा तुम्हाला त्यावरती ठेवून जाळायच्या आहेत. जाळल्यानंतर ती काही राख असणार आहे, तर ती राख तुम्हाला घेऊन तुमच्या शत्रूचं अगदी घर जवळ आहे, जिथे तुम्ही सहज जाऊ शकता, तर अशावेळी त्या लवंगांची राख घेऊन तुम्हाला शत्रूच्या घराच्या अंगणात किंवा घरामध्ये किंवा आजूबाजूला टाकायचे आहे. जर ते शक्य नसेल, शत्रू खूप लांब आहे, तुम्हाला ही राख टाकणं शक्य नसेल, तर मग ही राख जी आहे तर ती तुम्हाला दक्षिण दिशेलाच टाकून द्यायची आहे.
जर तुम्ही हा उपाय शनिवारच्या रात्री केला आणि शनिवारच्या रात्री जर तुम्हाला तुमच्या शत्रूच्या घरी किंवा आजूबाजूला जाणं शक्य झालं नाही, तर रविवारच्या दिवशीसुद्धा तुम्ही ही राख जी आहे तर ती नेऊन तिथे टाकू शकता. शक्य नसेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही दक्षिण दिशेला ती राख टाकली तरीसुद्धा चालेल. जो व्यक्ती हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीही मोठा शत्रू असेल तर तो आतून तुटेल, शत्रूचा नायनाट होईल. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल, शत्रूचा कायमचा नायनाट होईल. ज्या प्रकारे बघा, एखादा भुंगा हा तुमच्या दरवाजाला लागत असतो तेव्हा भुंगा आतून तो दरवाजा पूर्णपणे पोखरत असतो. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही हा उपाय केल्याने शत्रू आतून हा पोखरला जाईल. शत्रू आतून जर खचला जाईल आणि शत्रूचा नायनाट होईल. तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो शत्रू नष्ट करण्यासाठी करू शकता. जर तुम्हाला खरोखर शत्रूचा त्रास असेल तरच हा उपाय तुम्ही करा. विनाकारण इतर लोकांना त्रास देण्यासाठी हा उपाय तुम्ही करू नका. तर त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते तुम्हाला स्वतःला देखील भोगावे लागू शकतात. त्याचबरोबर बघा, तुमच्या घरची प्रगती ही थांबलेली असेल, इतर लोकांची नजर ही कायम तुमच्या प्रगतीवर असेल, तुमची प्रगती ही इतर लोकांना बघवत नसेल, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये एक कण्हेराचं झाड जे आहे तर ते आवर्जून लावा. जर तुम्ही घरासमोर लावायला जागा असेल तर जी दक्षिण दिशा आहे तर त्या दिशेला लाल कर्ण जे असतं त्या कण्हेराला लाल फुलं येतात, तर त्या कण्हेराचं झाड तुम्ही नक्की लावा. किंवा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तरीसुद्धा हे झाड जे आहे ते तुम्ही लावू शकता. कण्हेराचं झाड जर आपल्या घराच्या आजूबाजूला असेल तर कुठलीही वाईट नजर, वाईट लोकांची नजर किंवा कुठलीही बाधा ही आपल्या घराच्या आजूबाजूला सुद्धा फिरकत नाही आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाला कुठल्याही अडचणी निर्माण होत नाहीत. त्याचबरोबर जर तुमच्याकडे एखादा जुना बूट असेल, लहान मुलांचा नाही, मोठ्या व्यक्तींचा जर एक जुना बूट आहे तो तुम्ही वापरत नाही, अगदी तुटलेला आहे, खराब झालेला आहे, तर असा बूट तुम्हाला घ्यायचा आहे. त्याला एक दोरी बांधून तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला टांगून ठेवायचा आहे. तो स्वच्छ करण्याची गरज नाही, तसाच खराब बूट तुम्हाला ठेवायचा आहे. दोरी बांधून तो तुम्हाला टांगून ठेवायचा आहे. बघा, जर तुम्ही हा बूट टांगून ठेवला तर तुमच्या घरावर कुठलीही तंत्रमंत्रविद्या यासारख्या क्रिया ज्या आहेत तर त्या केल्या जाणार नाहीत. तुमच्या कुटुंबात देखील यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येणार नाहीत. शत्रूचा देखील तुम्हाला कधीच त्रास होणार नाही. जो पण व्यक्ती जर तुम्हाला त्रास म्हणून या गोष्टी करत असेल तर या उलट त्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होईल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हाईपही द्या. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी PK क्रिएशन अँड व्लॉग्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.